महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे शिंदेंनी दादांची शहांकडे केलेली तक्रार. अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना पुण्यात एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या खात्याची तक्रार शहांकडे केल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्थ खात्याकडनं शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या फाईल या वेटिंगवर ठेवल्या जातात अशी तक्रार शिंदेंनी केल्याचं समजतंय. या फाईल वेटिंगवर ठेवल्यामुळे शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या विकास कामात अडथळा निर्माण होतो. महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फाईल क्लिअरन्स एक समान झालं पाहिजे असं देखील शिंदेंनी यावेळी म्हटल्याचं चर्चा आहे. याआधी देखील एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार द्यावा लागला असल्याने प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याच्या सचिवांशी बोलून तो विषय मार्गी लावला होता. या चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार काय म्हणाले ते पाहूयात. अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा यांच्याकडे केली असं माहिती समोर येते. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाही. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो. स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, CMशी बोलतील. आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढतो. एकीकडे पालकमंत्रीपदावरनं राष्ट्रवादी शिवसेनेत धुसफूस सुरू असताना आता निधी वाटपाबाबत शिंदेंच्या सेनेकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.